नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण ऊस पिकातील 2 महत्त्वाच्या पद्धती शिकणार आहोत, माती चढविणे आणि खोडवा व्यवस्थापन। या दोन्ही गोष्टी चांगल्या उत्पादनासाठी आणि पिकाच्या निरोगी वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत। माती चढविणे म्हणजे ऊसाच्या झाडांच्या तळाशी माती चढविणे। हे 2 टप्प्यांत केले जाते। पहिले माती चढविणे ही लागवडीच्या 45 ते 60 दिवसांनी करावे। ऊसाचे लहान फुटवे झाकण्यासाठी व जास्त फुटवे वाढण्यासाठी आणि ऊस पडणे टाळण्यासाठी। अंतिम माती चढविणे ही लागवडीच्या 90 ते 120 दिवसांनी करावे। ओळीमध्ये टाकलेले खत झाकण्यासाठी व मुळांची मजबूतीसाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी। माती चढविण्याचे फायदे: ऊसाला आधार मिळतो व पडणे थांबते, मुळांची चांगली वाढ होते, तणांची वाढ कमी होते, पाण्याचा साठा होण्यापासून पीक वाचते। खोडवा म्हणजे ऊसाची मुख्य कापणी झाल्यानंतर पुन्हा फुटणारा पिकाचा उगम। चांगले खोडवा व्यवस्थापन केल्यास खर्च कमी होतो आणि उत्पादन जास्त मिळते। खोडवा व्यवस्थापनाच्या टप्पे पाहूया। पहिला टप्पा योग्य कापणी। ऊस जमिनीच्या जवळपास कापावा, ज्यामुळे खोड निरोगी फुटतो। दुसरा टप्पा पानांचा आच्छादन म्हणजेच मल्चिंग। वाळलेली ऊसाची पाने शेतात पसरून ठेवावी, त्यामुळे ओलावा टिकतो आणि तण कमी उगवतात। तिसरा टप्पा रिकाम्या जागांची पूर्तता करणे। यात सडलेली खोडे काढून त्या जागी निरोगी ऊसाचे सेट लावावेत। चौथ्या टप्प्यामध्ये खते वापरणे। लागवड केलेल्या पिकाच्या तुलनेत 20 ते 25% जास्त खत द्यावे, विशेषतः नायट्रोजन। पाचव्या टप्प्यामध्ये पाणी व्यवस्थापन करावे। कापणीनंतर ताबडतोब पहिले पाणी द्यावे, ज्यामुळे लवकर फुटवे येतात। आणि 6वा टप्पा कीड व रोग नियंत्रण करणे। रोगट खोडे काढून टाकावीत आणि योग्य उपाययोजना कराव्यात। योग्य काळजी घेतल्यास खोडवा पिकाचे उत्पादन हे लागवड पिकाइतकेच मिळू शकते, पण खर्च मात्र कमी होतो। म्हणून शेतकरी मित्रांनो, माती चढविणे आणि खोडवा व्यवस्थापन या सोप्या पण अत्यंत उपयुक्त पद्धती आहेत। वेळेवर अंमलात आणल्यास खर्च कमी होतो, पीक सुरक्षित राहते आणि उत्पादन वाढते। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल जाणून घेऊ। नियमित ऊस शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी प्लॅनेट आय फार्म AI चॅनलला फॉलो करा।